रेल्वेचं काम सुरू आहे गडचिरोलीला, माहिती आहे ना? गडचिरोली जिल्ह्याला रेल्वे सोबत जोडण्यात येणार आहे आणि या रेल्वेच्या माध्यमातून वळसा टू गडचिरोली डायरेक्ट रेल्वे येणार आहे मित्रांनो. आणि ही जी रेल्वे आहे ही गडचिरोली जिल्ह्याला एक नवीन ओळख देईल अशी आशा आहे. कारण लोकांची खूप प्रतीक्षा होती, अखेर ती प्रतीक्षा शेवटाला आलेली आहे आणि रेल्वेचा जो काम आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे मित्रांनो. व्हॉइस ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून सगळ्या मित्रांचं मी स्वागत करतो. आम्ही आज आलेलो आहोत देऊळगावला आणि देऊळगावला येण्याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वेचा टनल. रेल्वेची जी काम करण्याची जी गती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मित्रांनो. अखेर 2 ते 3 महिन्या अगोदर हा टनलचा काम सुरू करण्यात आलेला होता आणि शेवटी तुम्ही बघू शकता 2 ते 3 महिन्यामध्ये जो मागे टनल आहे तो पूर्णत्वास झालेला आहे. आणि मित्रांनो, वळसा टू गडचिरोलीला येण्यासाठी जे काही जिथं जिथं टनलची आवश्यकता आहे रेल्वे कळणं तिथं टनल खूप तेजीनं काम चालू आहे टनल बनवण्याचं. आणि आशा आहे की लवकरात लवकर पटरीचा पण काम सुरू होईल आणि आमच्या गडचिरोली जिल्हावासियांना लवकरात लवकरच एक खुशखबरी मिळेल की आमच्या जिल्ह्याला पण रेल्वेने जोडल्या गेलं. अखेर तो दिवस येईल तर तो अनुभवा तुम्ही की तो दिवस कसा असेल. कारण गडचिरोली शहरामध्ये पहिल्यांदा जेव्हा रेल्वे येणार मित्रांनो तर एक स्थानिकांना खूप मोठं नवल वाटेल, उत्सुकता वाटेल. कारण असं की सगळ्यांना माहिती आहे रेल्वे सगळ्यांनी बघितलं, परंतु 1982 नंतर जेव्हा जिल्हा झाला गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातनं तेव्हापासून पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकासासाठी दुर्लक्षित झाला हा जिल्हा. आणि सरते शेवटी आता अखेरीस इथं रेल्वेचं काम सुरू झालं. लोकांच्या आशा अपेक्षा आता पूर्णत्वास येतील का? लोकांना या रेल्वेच्या माध्यमातून रोजगार, रेल्वेच्या माध्यमातून स्थानिकांना त्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील का? आणि रेल्वेमुळे जिल्ह्याला एक नवीन ओळख मिळेल का? हा सगळं प्रश्न येत्या काही दिवसामध्ये संपणार आहे. कारण सगळ्या स्थानिकांना माहिती आहे की हा जसा काम पूर्णत्वास येईल तर नक्कीच जिल्ह्याला नवीन ओळख, नवीन दिशा मिळेल आणि एक इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये याला प्रवाह आणण्यात येईल विकासाच्या. आणि मित्रांनो, व्हॉइस ऑफ गडचिरोली नेहमीच तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवेल विकासाच्या दृष्टिकोनातून. आम्ही जिथं जिथं विकास आहे, जिथं जिथं विकासाचे कामे आहेत ते नक्कीच दाखवू. जिथं जिथं प्रशासनाचं अपयश आहे, जिथं जिथं सरकारचं अपयश आहे, आम्ही आमच्या माध्यमातून नाही तर तुमच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुमच्या समोर आणू. मित्रांनो, फक्त काही करायचं नाही, एक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो तुमची प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुमची प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला काहीतरी एक अचीव झालं असं आम्हाला वाटेल. तुमची प्रतिक्रिया जर मिळाली तर आम्हाला पण कदाचित इंटरेस्ट वाढेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझ्या मागे बघू शकता टनलचं काम खूप तेजीनं झालेलं आहे मित्रांनो. आणि येत्या काही दिवसामध्येच पटरीचा पण काम सुरू होईल हीच आशा करतो, अपेक्षा करतो. आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ कसा आवडला, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली त्याच्यासाठी नक्कीच मला प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिक्रियेची मला प्रतीक्षा असेल. धन्यवाद.